हा कट ऑफ पॉइंट आहे. VJNT मध्ये सुद्धा 106.5 आहे. आमची पोरं हुशार आहेत, नाही असे नाही. परंतु जे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. खोट्या रीतीने जे आहे कुणबी जे खरे आहेत आमचं काही म्हणणं नाही. परंतु आजकाल जे आहे खोट्या रीतीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं मोदी सरकार की गॅरंटी. हे जर आमची जगले असते 20-25 वर्ष तर त्याच वेळेला हा देश इंग्रजांना मुक्त केला असता आणि पिटाळून लावलं असतं ते जर जिवंत असते तर. पहिला खरा स्वातंत्र्य युद्ध, अजिंक्य युद्ध यशवंतराव होळकर. म्हणून मी त्यांचं गुणगान तुम्हाला कळलं पाहिजे की कसे होते आपले लोक. पंढरपुरात आपण आलो, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, पाया पडलो. एक सांगायचं मला सगळ्यांना की तुम्ही हे सगळे जे काही बोलता आहात, आमदार भुजबळांवर टीका करता, ओबीसींवर टीका करता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, केवळ मतांसाठी हे तुम्ही करू नका. मतांकडे पाहून ही भाषणं करू नका. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण मतं आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि एक लक्षात ठेवा, आता हे 54% त्यांच्याबरोबर VJNT तर आहेच, पण त्याचबरोबर दलित, आदिवासी आणि इतर सर्व समाजाचे लोक सुद्धा आता या ओबीसी समाजांबरोबर आहे, हे लक्षात ठेवा. तर मला तिथे सांगायला लागले, अहो भुजबळ तुम्ही शांतता भंग करता आहात. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लढाया लावता. मी लावला. सुरुवातीचे 2 महिने जालनावाले, मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, शिव्या देत होते. मला सातत्याने शिव्या देत होते. मी गप्प बसलो. पण ज्या वेळेला अख्खं बीड पेटवलं, ठरवून लोकांची घरं पेटवण्यात आली, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, धडाधड गाड्यांचे स्फोट झाले, हॉटेला जाळण्यात आली, आतमध्ये बायका पोरं होती, आमदारांची बायका पोरं आतमध्ये होती. कशी वाचली देवाला माहिती. या क्षीरसागरचं घर, जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री आणि आता आमदार संदीप क्षीरसागर, आतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेली डॉक्टर, त्यांची सून जयदत्तची पुतण्या करणार का. त्यांची आई काकू कित्येक वर्ष जे खासदार होत्या, सगळे एकत्र राहतात. ज्वाळा फडकल्या, धूर आतमध्ये यायला लागला, लहान पोरं कासावीस झाली. वाचवायचं कसं. पाठीमागे भिंत जी आहे घराच्या भिंत, ती सुद्धा 20-20 फूट उंच. शेवटी त्या महिलांनी त्या लेकरा बाळांना पायाला धरून उंच केलं, खुर्चीवर चढले आणि पलीकडून जे आहे मुसलमान बांधव त्यांनी त्याला वरती ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं तुम्हाला. आपल्याच लोकांवर हल्ले करा. कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी चोळी देऊन सन्मानानं रवानगी करणार आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्ही बायका पोरांची सुद्धा काळजी तुम्हाला नाही. आपल्याच महाराष्ट्रातील काय त्यांचा गुन्हा. त्यांचा गुन्हा काय. तेली समाजाचे आहे म्हणून, माळी समाजाचे आहे म्हणून. ते प्रकाश सोळंकी ते एवढंच म्हणाले होते की बा आरक्षणामुळे सगळ्यांना काही आरक्षण मिळत नाही, उद्या आरक्षण मिळालं म्हणजे सगळा मराठा समाज नोकरीला लागला, असं होत नाही. 1-2% लोकांना त्याचा फायदा होईल एवढं ते म्हणाले. आणि हे खरंच आहे, हे खरंच आहे ना, आज सुद्धा ते खरं आहे. ते एवढंच म्हणाले बास. त्यांच्या घरावर 300-400 लोकांचा हल्ला, ठरवून पेट्रोल बॉम्ब टाकले, ऑफिसं जाळली, घरात घुसले. काय. आणि जेव्हा पकडण्यात आलं ह्या सगळ्यांना, त्यावेळेला मग हे म्हणाले सोडा. पण मगाशी मी सांगत होतो ते जे आमदार जे मला सांगत होते की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात, त्यांना मला सांगायचं आहे ठीक आहे,
मी थांबायला तयार आहे. या सगळ्या आमदारांना, काही त्याच्यामध्ये माझे मुख्यमंत्री सुद्धा, त्यांना मला सांगायचं की जा पलीकडे जा, त्यांना सांगा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे, सांगा त्यांना. जाळपोळ करणं चूक आहे सांगा. जिवंत कारतूस बाळगणाऱ्या पिस्तौल धाऱ्यांना संबंध ठेवणं चूक आहे सांगा त्यांना. पोलिसांना 80 पोलीस जखमी झाले, त्याच्यामध्ये महिला पोलिसांसहित दगड मारण्यात आलं, असं करणं चूक आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे. गावबंदी करणं चूक आहे. एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून टाकणं चूक आहे. सांगा त्यांना की अमुक तारखेलाच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी बालिश मागणी करू नका. शासनाला धमकी देणं चूक आहे सांगा त्यांना. आणि सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे सांगा त्यांना. जाऊन मी थांबायला तयार आहे त्यांना सांगा अगोदर. त्यांना सांगण्याची ताकद नाही. त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून, मतं आमच्याकडे नाहीत. समजे जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे. निवडणुका येतील, त्यांनी केलेले पाप त्यांच्यात पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. तो कोण बेदरे, त्याला अटक झाली. त्यामुळे सोडा त्याला. अगोदर काय म्हणाले, सरकारी अधिकाऱ्यांनीच पेटवलं. अरे मग म्हणाले भुजबळांनीच पेटवलं. अरे आणि जेव्हा खरोखर पेटवणारे लोक त्यांना पकडण्यात आलं. तो बेदरे बोदरे तो पिस्तौल त्याने तिथे उडवले, त्याला पकड. सोडा त्याला. का रे, का घाबरला? छगन भुजबळ आणि आम्ही सगळे या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, जाळपोळ करणाऱ्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही जाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही जुळवणारे आहोत, जाळणारे नाहीत. आम्ही घडवणारे आहोत, मोडणारे नाहीत. आम्ही पटवणारे आहोत, पेटवणारे नाही. कशासाठी? आणि आम्हाला ते सांगतात आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांना पण सरळ करतो. अरे काय काय तुम्ही बोलता ना मला. त्यांना मला सांगायचं आहे, धमकी मला देऊ नका. शरीफ है हम शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. कोणीतरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर काय गमती करता. म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना. मारा, दोन्ही मारा, म्हणजे उपयोग होईल ना. ते एक तुझ्याकडे नाही, एक आमच्याकडे. काय उपयोग त्याचा? आणि तुम्ही चप्पल मारता आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा. आम्ही काय एवढे नामर्द झालो का रे? लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है. लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है. जीतेंगे एक दिन, हम मरे नहीं है. धमक्या देता है. जातगणना आम्ही म्हणतो, जातगणना करा ना. सगळ्यांची जातगणना करा. महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा. जातगणना करा. आता फरमान निघालाय, पुणे महानगरपालिकेचे काय आलो पेपरला, 2 दिवसात करणार, कोण म्हणतं 15 दिवसात करणार. जर 15 दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात, ओपनमध्ये असलेले मराठा आणि इतर समाजाचं सर्वेक्षण करणार आहात, अरे मग करा ना, सगळ्यांचं करा. 3 महिने घ्या,
आणि सगळ्यांचं आमचंही करा त्यांचंही करा सगळ्यांचं करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, कौन कितना है समझ में आएगा। अरे काही झालं तरी 54% आम्ही आहोत आणि दलित आदिवासी हे सगळे धरून 74% आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर हे तुम्ही विसरू नका, करा आमची जाती गणना करा। पण सगळेच म्हणतायत, बीजेपीचे लोक म्हणतायत, बावनकुळे तेच म्हणतायत, शरद पवार साहेब तेच म्हणतायत, अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो करा। अरे सगळे तर म्हणतायत मग करा ना जात गणना आमची, ती करायची नाही, फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे आता, मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं। माझा विरोध नाही, पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्यामध्ये भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे। सगळेच कुणबी सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा उरणार नाही, कारण सगळेच कुणबी होणार आहे। मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो आयोग कशाला आणि मराठा समाजासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय, सगळ्यांनाच पाहिजे ना। कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे जे उपोषण करणारे ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या। अरे वा, ओबीसी मधून अजिबात नाही, मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो फक्त ह्या रॅलीज मध्ये नाही, गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजेत, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत। छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते त्यांनी भाषण केली पाहिजेत, लोकांना जागा करावं लागेल, जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील अरे हे कुणबी नाही हे तर भलतेच आहेत, हे तुम्हाला करावं लागेल। फक्त आपण भाषण करून चालणार नाही, गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल। गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे आणखी जे दाखले देण्याचं काम होईल किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल। महाराष्ट्रातील तमाम ओबीसी दलित आदिवासी समाजाच्या सगळ्याच लोकांना मी आवाहन करतोय की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा, जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप घ्या, खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील तर त्याच्या विरोधात उभे राहा। हे एकटा छगन भुजबळाचं, पडळकरांचं, शेंडगेचं यांचं त्यांचं हे आमचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे। अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजासाठी सगळ्यांनी जे आहे जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे त्या सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे। मी आणि शेवटला एकच